आणि वरळी कोळीवाड्यातल्या पारंपरिक होळीत पोलिसांनी संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच साऊंड सिस्टीम वापरण्यास मनाई केल्यानं कोळी बांधवांमध्ये नाराजी पसरली होती। त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर आणि स्थानिक महिलांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी सूरज सावंत। होळीचा उत्सव हा पारंपरिकरित्या साजरी केला जातो, मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी लाईट गेल्यामुळे त्याचबरोबर पोलिसांकडनं साऊंड सिस्टीमला या ठिकाणी बंद केल्यामुळे कुठेतरी वरळीतले जे कोळी बांधव आहेत हे आक्रमक झालेले आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर ताई आहेत। ताई, काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहेत? जी पारंपरिक होळी उद्या असते, या वरळी कोळीवाड्यामध्ये आदल्या दिवशी आपण कोंबड होळी म्हणून ही साजरी करतो आणि साजरी करत असताना साहजिकच इथे म्युझिक असतं आणि बँड असतो। आता डीजे प्रकार आलाय त्यामुळे डीजे लावला जातो आणि अशा प्रकारे ती होळी साजरी केली जाते। आता मला माहिती नाही, दादर पोलीस स्टेशन गेली बरीच वर्ष झाली ते असा त्रास देत आहेत, डीजे लावायचा नाही, तुमचा बँड आहे तो 10च्या आत बंद करायचा, अशा बऱ्याच प्रकारे अडवणूक केली जाते। आत्तासुद्धा संध्याकाळी डीजे चालू होता, म्युझिक चालू होतं आमच्याकडे आणि त्याच्यावर 6 वाजताच ते म्हणाले बंद करा किंवा आवाज एकदम बारीक करा। म्हटलं आमचा आवाज फक्त आम्हाला ऐकू येईल एवढाच होता आवाज, तरी त्यांनी आमच्याबरोबर वाद घातले की बाबा हा आवाज बंद तरी करा, नाहीतर आम्ही तुम्हाला नोटीस देऊ, आणि त्या प्रकारे त्यांनी तशी नोटीस दिलेली आहे। पुढे जर्नलिस्ट हेमंत पाटीलसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।